में बदले 3-3 मालिक। तीसरा मालिक चौथे को बेचने की तैयारी में। चल आ रहा है सिर्फ लेमन न्यूज पर। नमस्कार, आजचा मुद्दामध्ये आपलं स्वागत। मी राजेश कोचरेकर। आज आपण एका अशा मुद्द्यावर चर्चा करणार आहोत की जो मुद्दा आपल्या अगदी घरापर्यंत पोहोचलाय आणि आपल्या घरापर्यंतच नव्हे तर अगदी आपल्या मुलाबाळांच्या शाळेच्या दप्तरापर्यंत पोहोचलाय। अर्थात तो मुद्दा कसला आहे तर तो मुद्दा आहे भारतरत्न सचिन तेंडुलकरचा। आणि याच भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या मुद्द्यावर आज आपण चर्चा करणार आहोत, कारण ज्या दिवशी सचिन तेंडुलकरला भारतरत्न मिळाला त्या दिवसापासून नव्हे तर त्याच्या आधीपासूनही सचिन बातमीत होता, पण भारतरत्न मिळाल्यानंतर आणखी एक नवी बातमी, एक नवा पैलू सचिनच्या या सगळ्या निवृत्तीनंतरच्या काळाला मिळालेला आहे। कारण आतापर्यंत सचिन तेंडुलकर हा भारतरत्न मिळालेल्यांपैकी सगळ्यात तरुण असा पुरस्कार विजेता आहे। तो पहिला खेळाडू आहे की ज्याला हा पुरस्कार देण्यात आलाय। अनेक गोष्टी त्याला भारतरत्न देताना घडलेल्या आहेत। इतकंच नव्हे तर त्याच्यासाठी दस्तूरखुद्द देशाचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, जे स्वतः अर्थतज्ञ आहेत, स्वतः अत्यंत उच्च शिक्षित आणि उच्च विद्याविभूषित आहेत, त्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं। गृह मंत्रालयाने अनेक अटी शिथिल केल्या आणि सचिन तेंडुलकरला एका दिवसात भारतरत्न देण्यात आला। या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहे, पण त्यानंतर एक नवा विषय आपल्या समोर आलाय, तो म्हणजे शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी एक घोषणा केलेली आहे। ती म्हणजे शालेय पाठ्यपुस्तकामध्ये सचिन तेंडुलकरचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तो कसा असणार आहे, काय असणार आहे, याबद्दलचं काही विस्तृत असं शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं नाहीये, पण त्यांनी निर्णय घेतलेला आहे। हा प्राथमिक निर्णय आहे आणि त्यामुळे आज आपण चर्चा करतोय आजचा मुद्दामध्ये पुस्तकातला सचिन। पुस्तकातला सचिन या विषयावर चर्चा करताना आजही सचिन तेंडुलकर 40 वर्षाचा झालाय। त्याने 40 वर्ष पार केली आहे, पण आपल्या चेहऱ्यासमोर असलेला सचिन, आपल्या डोळ्यांसमोर असलेला सचिन हा एखाद्या गोंडस मुलासारखाच दिसतो। जगभरातले सगळे मान सन्मान, अनेक किताब हे सचिनच्या पायावर लोळण घेत असताना तो एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला येऊन लक्ष्मीपुत्र म्हणून आज मुंबई नव्हे, देशभरात नव्हे तर जगभरात वावरतोय। पण तरीही सचिनचा तो अत्यंत सभ्य, सुसंस्कृत आणि संयमी चेहरा, त्याचं मितभाषी असणं, त्याचं ते दिलखुलास हसणं, इतकंच नव्हे तर त्याच्या अंगी असलेला विनयशीलपणा हा तुम्हा आम्हा सगळ्यांना नेहमीच प्रेरणा देत आलेला आहे आणि तितकाच आपल्याला सचिनच्या जवळ आणत आलेला आहे। सचिन तेंडुलकरला शिवाजी पार्कातल्या आचरेकर सरांच्या नेट पासून ते अगदी आज रिटायर होईपर्यंतचा सचिन ज्यांनी पाहिलाय आणि सचिन सारखे अनेक सचिन घडावेत म्हणून जी मंडळी काम करतायत मुंबईमध्ये, कारण ज्या वेगानं सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल मुंबईत वाढतंय, मैदानांची संख्या लोप पावते, तर अशा वेळेला सचिन कसा घडणार? सचिन स्वतः स्कॉलर आहे का? आणि तर तो स्कॉलर नाहीये तर त्याला पुस्तकात का घ्यायचं? असे अनेक प्रश्न आहेत। या प्रश्नांना घेऊन आपण सगळ्यात आधी चर्चा करणार आहोत, पण त्याआधी शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा काय म्हणाले ते आधी आपण बघणार आहोत। तो कधी वादग्रस्त राहिला नाही। क्रिकेटचं मैदान असू द्या किंवा मैदानाबाहेरचं वर्तन, हे सर्व ही एक शिकण्यासारखी बाब आहे आणि त्यामुळेच विक्रमादित्य सचिनचा अभ्यासक्रमात समावेश व्हावा या संबंधीचा निर्णय आम्ही प्राथमिक चर्चेत घेतलेला आहे। या संदर्भातला निर्णय आम्ही प्राथमिक चर्चेत घेतलेला आहे असं राजेंद्र दर्डा यांनी म्हटलेलं आहे। अर्थात आता ही जी प्राथमिक चर्चा आहे ही थोडी विस्तृत होईल, अधिकाऱ्यांच्या पातळीवर तिच्या कक्षा रुंदावतील आणि त्यानंतर हा प्रत्यक्षात समावेश कधी केला जाणार, तो येत्या शालेय वर्षापासून केला जाणार की त्यानंतर केला जाणार, या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत। आपल्या बरोबर आहेत सचिनला
मुंबईतल्या शिवाजी पार्कमधल्या आचरेकर सरांच्या नेटपासून अगदी बारकाईनं बघणारे क्रिकेट प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू संगम लाड. संगम लाड, आपलं आजचा मुद्दामध्ये स्वागत. त्याचप्रमाणे माझ्याबरोबर आहेत मुंबईतली मैदानं वाचवण्यासाठी मैदान बचाव चळवळीचे अध्यक्ष भास्कर सावंत. सावंत साहेब, आपलंही स्वागत. सचिन, बघा, भास्कर सावंतांकडून मी या चर्चेची सुरुवात करणार आहे. याचं कारण असं आहे, भास्कर सावंत हे मुंबईतली मैदानं वाचावी म्हणून जसे प्रयत्न करत असतात, तसेच ते एका शाळेच्या करत्या धरत्या संचालक मंडळावरही आहेत आणि त्यांच्या शाळेचा निकाल हा 10वीला 100% लागण्याचा विक्रम त्यांनी अनेक वर्ष केलेला आहे. त्यामुळे मी शालेय पार्श्वभूमी आणि मैदान अशा दोन्ही अंगाने ते आपल्याबरोबर बोलणार आहेत म्हणून त्यांना या चर्चेमध्ये सहभागी केलेलं आहे. भास्करराव, एखादा खेळाडू तयार होतो त्यावेळेला तो सगळ्यात आधी आपल्या खेळालाच प्राधान्य देतो, अभ्यासाला कमी देतो. हे जगजाहीर स्पष्टही आहे. सचिन तेंडुलकरच्या उदाहरणानं ते स्पष्ट झालेलं आहे. सचिन तेंडुलकर हा शारदाश्रममध्ये शिकला, त्यानंतर त्याने कीर्ती महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेतलं, पण तो आपलं शिक्षण पूर्ण करू शकला नाही. तरीही सगळे मानसन्मान त्याच्या समोर आले. तो एक क्रिकेटपटू होता, एक खेळाडू होता, हे मानायला मी तयार नाहीये. तो एक चमत्कार होता असं आता सगळेच म्हणायला लागलेले आहेत. सचिन तेंडुलकरचा पाठ्यपुस्तकामध्ये समावेश करण्याचा घेतलेला निर्णय हा तुम्हाला कसा वाटतो? मी स्पष्ट माझं मत मांडतो. सचिनच्या आता विक्रमादित्य वगैरे जे शब्द प्रयोग केले गेले त्याच्या ह्या सगळ्या कारकिर्दीबद्दल तो कौतुकाला पात्र आहे. पण एखाद्याचं कौतुक करताना आपण कुठल्या लेवलला त्याला घेऊन जावं हेही महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांच्या समोर पाठ्यपुस्तकातनं जेव्हा सचिन आपण नेणार आहोत, तो कुठला सचिन असणार आहे, त्याची पार्श्वभूमी काय, त्यांनी किती परिस्थितीचा मुकाबला करून इथपर्यंत मजल गाठलेली आहे, त्याला काहीतरी पार्श्वभूमी असली पाहिजे. म्हणजे त्याग असला पाहिजे. त्याच्या सातत्याच्या सरावाबद्दल तो अभिनंदनास पात्र आहे, हे मान्य. पण मुलांना घडवण्यासाठी मुलांसमोर आम्ही काय आदर्श ठेवणार आहोत, त्याच्या त्यागाची वृत्ती किती आहे, त्यांनी आपल्या आयुष्यात निष्ठेनं क्रिकेटकडे लक्ष दिलं, पण निष्ठेनं या देशाच्या जडणघडणी त्याच्या 40 वर्षाची कारकीर्द आपल्याला काय सांगते. तुम्हाला पाठ्यपुस्तकात जर बसवायची झाली तर माझं प्रांजळ मत असं आहे की घाई करू नका. सचिन 60 पण आपण घाई केली असं तुम्हाला वाटतंय? हो हो. आणि मी तर याचा आरोप करतो की सचिनच्या नावानं सवंग प्रसिद्धी मिळवण्याचा हा मार्ग आहे, त्याच्यामुळे ही घाई होतीये. त्याच्यामुळे ही घाई होते. संगम लाड, तुम्हाला असं वाटतंय की ही घाई झाली आहे? बघा, भारतरत्न सचिनला मिळावा की नाही, तो खेळत असेपर्यंत अनेक गोष्टी आणि चर्चा सुरू होत्या. पण ज्या क्षणाला त्याने निवृत्ती पत्करली त्याच दिवशी अगदी लगोलग केंद्र सरकारची सगळी यंत्रणा कामाला लागली, गृह मंत्रालय कामाला लागलं आणि सचिनच्या भारतरत्नची बातमी आली. सचिनला भारतरत्न देताना घाई झाली असं म्हटलं जातंय, कारण याआधी तरुण भारतरत्न होण्याचा मान देशाचे स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांना मिळाला होता आणि त्यानंतर तो सचिन तेंडुलकरने, म्हणजे सचिन तेंडुलकर हा आतापर्यंतचा सगळ्यात यंगेस्ट असा सगळ्यात तरुण भारतरत्न आहे. तेव्हा घाई झाली असं म्हटलं जातं. आता त्याचा पाठ्यपुस्तकामध्ये समावेश करावा तेव्हा घाई झाली आहे, भास्कर सावंत जसं म्हणतात तसं? पाठ्यपुस्तकात समावेश करताना त्याच्या कुठल्या बाबी लक्षात घ्यायला पाहिजेत हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यातल्या कुठच्या ह्या इयत्तेसाठी हे पाठ्यपुस्तक असणार आहे, 4थीच्या इयत्तेसाठी असणार आहे का 10वीच्या इयत्तेसाठी? तुम्ही क्रिकेट प्रशिक्षक आहात, मला तुम्हाला विचारायचंय, खेळाडू घडतो म्हणजे सचिन 11व्या वर्षी शिवाजी पार्कमध्ये आचरेकर सरांकडे आला, अजित तेंडुलकर त्याचा मोठा भाऊ त्याला घेऊन आला, हे आता आपल्या सगळ्यांना ठाऊक झालेलं आहे. म्हणजे 11 हे जे वय आहे हे साधारण खेळाडू 6वीत असतानाचं वय आहे. तर 6वीत असताना त्याला ते अभ्यासाला मिळावं ते प्रकरण किंवा तो धडा, की तो 4थीत असल्यापासून तो मिळावा आणि मग त्याने प्रेरणा घ्यावी, किंवा मग तो 8वीत गेल्यानंतर त्याला तो मिळावा? तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मला वाटतं थोडं मॅच्युरिटी आल्यानंतर ते हा पाठ्यपुस्तकात यायला हवा. मॅच्युरिटी सेन्स 7वी 8वीच्या पुढच्या लोकांना, कारण त्यावेळेला एक वय असतं, त्या वयात तुम्हाला समज येते की नाहीतर तुम्ही उगाच प्रभावित होऊन जातात. आणि मी पूर्वी मला असं बऱ्याच वेळा वाटलं, मी तुम्हाला एक छोटीसं एक उदाहरण सांगतो. तो आमच्या नेट्सवर एकदा आला होता क्रिकेट प्रशिक्षण करण्यासाठी. तेव्हा मी त्याला विचारलं, तेव्हा त्याने खंत सांगितली की मी खेळता मला शिकता आलं नाही, ही माझी खंत आहे. त्याची खंत आहे? हा, ही खंत आहे त्याची. असं तो खासगीत काही मित्रांकडे बोलून बोलला होता, तो नक्कीच बोलला होता. कारण
तो ज्या पद्धतीने खेळणे ज्या वयात खेळलाय त्याप्रमाणे कोणीच खेळलेलं नाही. कारण इथे बघा, तो ज्यांना आदर्श मानतो त्या सुनील गावस्करांचं नेहमी एक असं म्हणणं होतं की तुमच्याकडे काहीही नसलं तरी चालेल, पण तुमच्याकडे शिक्षण हवं, बरोबर, मग तुम्ही अतिशय. आयुष्यातली कुठलीही कसोटी आणि कुठलीही लढाई जिंकू शकता. पण सचिनची ही खंत तुम्हाला मनापासून त्यावेळेला जाणवली? हो, जाणवली. याचं कारण मी सांगतो, कारण तो वयाच्या 15व्या वर्षीपासून टेस्ट क्रिकेट खेळतोय अगदी आणि खरं. इंडियामध्ये असा एकही खेळाडू झालेला नाही की जो एवढ्या लहान वयामध्ये एवढं मोठं यश संपादन करू शकला. यश संपादन करू शकला. आणि म्हणून त्याच्यासाठी हे खूप कठीण गेलं म्हणजे क्रिकेट खेळता खेळता त्याचं जे शिक्षण घेणं. बाकीच्यांसाठी हा प्रॉब्लेम नव्हता, कारण बाकीचे सगळे 20-21 वर्षी आलेले आहेत, ते सर्व त्या थरातून जाऊन आलेले आहेत. क्रिकेट खेळता खेळता त्यांनी शिक्षण पण घेतलं होतं आणि मग ते उच्च स्तरावर गेले. पण सचिनला ही संधी लाभली नाही, कारण त्याचं एवढं इंटरनॅशनल शेड्यूल टाईट असायचं की ते तो करूच शकला नाही. ही सर्व गोष्ट बरोबर आहे. पण असं आहे बघा की सगळ्याच गोष्टी संगमलाड शाळेच्या 4 भिंतींमध्ये म्हणजे वर्गाच्या 4 भिंतींमध्ये नाही शिकता येत. सचिनला कदाचित त्या नाही शिकता आल्या, पण तो जगाच्या शाळेमध्ये जे काही शिकला ते आदर्श ठेवण्या इतपत होतं. मग मला भास्कर सावंत तुम्हाला विचारायचंय, मग तुमचा आक्षेप हा नेमका कशासाठी आहे? कारण बघा, एक वर्ग असा आहे जो सातत्यानं सचिनच्या महानतेबद्दल जमेल तशी बोटं मोडत असतो आणि ज्याला आपण एक त्यातल्या फक्त चुकीच्या गोष्टी किंवा उण्या गोष्टी ज्या आहेत त्याच काढत असतो. त्या वर्गाला म्हणजे त्या वर्गाला खुश करण्यासाठी तुम्ही असं म्हणताय की तुम्हाला खरखुऱ्या म्हणजे मनापासून वाटतंय की घाई होते? मनापासून माझं जे स्टेटमेंट केलं हे मनापासून केलेलं आहे. सचिनचं कर्तृत्व मैदानात खुललेलं आहे आणि सचिन अभ्यासात किंवा महाविद्यालयात परिपूर्ण जाऊ शकला नाही. मी त्याला दोषी देत नाही. त्याच्या कारण त्याला मैदानावरचं यशच इतकं भरभर मिळालं आणि मैदानातला तो राजा. मैदानात त्यांनी जे शिकलंय ते अन्य कुणी नाही आत्मसात करू शकतात, ही वस्तुस्थिती आहे. परंतु ती इतकी नोंद घेण्यासारखी आहे का की ते धडे आम्ही विद्यार्थ्यांना देत बसू? मला शालेय शिक्षण मंत्र्यांना असा प्रश्न विचारायचा आहे, जर तुम्ही तो समावेश करताय आणि आमच्या तासिका किती आहेत पीटीच्या, जिथं खरोखर खेळाडू घडला पाहिजे त्याला तासिका किती आहे? 250 विद्यार्थ्यांमागे एक पीटी शिक्षक, तोही नाही, 1000 विद्यार्थ्यांमागे एक पीटी शिक्षक असतो. तो कुठे कुठे लक्ष देणार? पुन्हा त्याला अभ्यासाच्या तुम्ही असा काहीतरी सचिनच्या गौरवार्थ असा काहीतरी विचार करा की शालेय पाठ्यपुस्तकात जो पीटीचा समावेश आहे तर त्याच्या गौरवार्थ आम्ही ह्या खेळाच्या तासाची आणि खेळाच्या गुणांची जोड देऊ, तर तुम्हाला खेळाडू घडताना दिसतील. आणि पुन्हा हा खेळ कुणाचा आहे हो? मी तर क्रिकेटच्या विरोधात असा बोलणारा माणूस आहे की ब्रिटिशांनी आमच्या मानेवर ठेवलेलं हे जोखड आहे आणि भारतीय स्वातंत्र्यापासून हे जोखड घेऊन आम्ही वावरतो. किती देशात क्रिकेट खेळला जातो. त्याबरोबरीनं जर सातत्य झालं तर आमच्या ज्या देशी खेळांच्या स्पर्धा होतात किंवा देशी खेळांचे जे खेळाडू आहेत त्यांना एवढा वाव मिळतो का हो? आज तुम्ही मला सांगा, इतरांना सचिन का बनावं असं वाटतं? त्याच्याकडे क्रीडात्मक गुण आहे म्हणून, की इतर कुठल्याही खेळापेक्षा अधिक उत्पन्नाची साधनं इथं आहेत म्हणून आज पालकांना वाटतं की माझा मुलगा सचिन झाला पाहिजे. नाही, बरोबर आहे, माझा मुलगा सचिन झाला पाहिजे. संगमलाड, तुम्ही शिवाजी पार्क म्हणजे भारतीय क्रिकेटची पंढरी आहे मुंबई आणि त्या पंढरीतला गाभारा आहे शिवाजी पार्क. शिवाजी पार्कातलं चित्र जे काय आहे ते तुम्ही एकदा आमच्या प्रेक्षकांना सांगाच. बघा, कारण काय, गेली अनेक वर्ष मी ते स्वतः पत्रकार म्हणून, क्रीडा पत्रकार म्हणून समजून घेतलंय, पत्रकार म्हणून समजून घेतलंय आणि मैदानातला एक कार्यकर्ता म्हणूनही समजून घेतलंय. किती भयंकर चित्र आहे सचिन तेंडुलकरचा उगम झाल्यानंतरचं आणि त्याच्यामध्ये जवळपास 2 पिढ्या ह्या म्हणजे ज्याला आपण पाला पाचोळ्यासारख्या उडून जाणं म्हणतो. मला एक मुंबईच्या रणजी ट्रॉफीमध्ये खेळलेला खेळाडू माहिती आहे जो कॉलेजची स्पेलिंग KOLAG लिहित होता आणि एका निवड समिती सदस्यानं त्याचं ती स्पेलिंग लिहिण्याची गोष्ट किंवा तो किस्सा मला सांगितला. त्यावेळेला मी चक्रावून गेलो. काय नेमकं बघा, शिवाजी पार्कमध्ये येणारा प्रत्येक मुलगा हा सचिन तेंडुलकर होऊ शकणार नाहीये, हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. पण तरीही दिवसागणिक शिवाजी पार्कमधली किंवा मुंबईच्या मैदानातली परिस्थिती बदलते. सचिनचा पाठ्यपुस्तकामध्ये समावेश केल्यानंतर ती आणखी बिघडेल संगमलाड? त्याच्या पाठ्यपुस्तकात आपण जेव्हा समावेश करू
तेव्हा आपली थीम अशी असली पाहिजे की ती इन्स्पिरेशनल व्हायला पाहिजे. म्हणजे तो फक्त क्रिकेट खेळण्यासाठीच आपण सचिन तेंडुलकर होण्यासाठीच जो मुलगा वाचणार नाही, तो कुठच्याही फील्डमध्ये गेला, कुठच्याही फील्डमध्ये यशस्वी होण्यासाठी काय गुण लागतात आणि ते जे गुण आहेत ते हायलाईट केले गेले पाहिजेत सचिनच्या बाबतीमध्ये. की एखाद्या गोष्टीचा त्याने ध्यास घेतला, ते ध्यास घेतल्यानंतर त्याच्यावर अखंड परिश्रम केले, ते परिश्रम त्याचे दिसले पाहिजेत. ते म्हणजे ते तुम्ही अधोरेखित करायला पाहिजेत कुठच्या तरी प्रसंगाच्या द्वारे, किंवा तो अशा प्रसंगी कसा वागला, बरं त्याची ती एवढं यश त्याला संपादन झालं तरी तो माणूस म्हणून कसा राहिला, किंवा त्याचा वावर इतरत्र कसा होता. नाही, मला एक म्हणजे सांगा, माझं एक नाही, म्हणणं संगम आहे लाड, की मला सांगा की शिवाजी पार्कमध्ये सकाळी साधारण 500 मुलं आणि संध्याकाळी साधारण 1000 मुलं प्रॅक्टिस करतायत असं आपण समजूया. बरोबर बरोबर. एक 20 नेट लागतात शिवाजी पार्कमध्ये. बरोबर. या 20 नेट मध्ये जी काही मुलं असतील, आपण 1000 मुलांचा विचार करू. बरोबर. या 1000 मुलांमध्ये सचिनला तुम्ही अगदी लहान असल्यापासून बघताय. तुम्ही ज्या बँकेसाठी खेळलात, त्यानंतर ज्या वेगवेगळ्या मुंबईतल्या संघांसाठी खेळलात, मैदानातलं क्रिकेट तुम्ही जगलात. या 1000 मुलांमध्ये विनयशील किंवा विनम्रतेची सचिनची कसोटी किती मुलं पास होत आहेत? नाही, सर्व आता हा सर्व समाजच ती एक बदलला स्टाईल आहे. झाली आहे. समाजच बदललाय, त्याच्यामुळे तुम्ही कोणाला इन्स्पिरेशन तुम्ही ठेवून करताय पाहताय हा एक वेगळा विषय होऊ शकतो. माझं फक्त एवढं म्हणणं आहे की क्रिकेट हा खेळ कशासाठी खेळला गेला पाहिजे हे प्रथम पालकांना कळलं पाहिजे. कारण पालक जेव्हा आपल्या मुलाला त्या नेट्सला घेऊन येतो, तर तो जर फक्त सचिन तेंडुलकर घडावा या दृष्टिकोनातून तो घेऊन येत असेल तर ते सर्वस्वी चुकीचं आहे. हा मेसेज मला सर्वांना देऊ इच्छितो मी. कारण तुम्हाला क्रिकेट हा खेळ हा ग्रेट लेवलर आहे. एके दिवशी तुमचे 100 होतात, दुसऱ्या दिवशी तुमचे 0 होतात. त्यामुळे तुम्हाला कुठच्या परिस्थितीमध्ये कसं वागावं हे तिकडे शिकवलं जातं. त्यानंतर तुम्हाला आता ही खूप गरज आहे, कारण आपल्याला आता डिफीट घ्यायची सवय नाहीये. ती डिफीट कशी घ्यायची हा खेळ शिकवतो तुम्हाला. दुसरी गोष्ट खेळ शिकवतो म्हणजे टीम गेम आहे हा. टीमला घेऊन कसं पुढे जायचं, कारण तुम्हाला पुढे जाऊन टीम बरोबरच काम करायचं असतं. क्रिकेटचे बरेच फायदे आहेत की क्रिकेटमध्ये तुम्हाला तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व घडतं. म्हणजे क्रिकेट ह्या खेळाचा उपयोग एक चांगला नागरिक घडण्यासाठी किंवा एखाद्या चांगलं सुसंस्कृत व्यक्तिमत्व घडवण्यासाठी, इट्स अ जंटलमन्स गेम, कळलं की नाही, ह्याचा सतत तुम्ही त्यांच्यावरती पाठपुरावा करायला पाहिजे. जंटलमन गेम म्हणताय, पण भास्कर सावंत त्याला ब्रिटिशांनी दिलेलं जोखड म्हणताय. नाही नाही, ते त्यांची मान्य, मला त्यांची थोडीशी मतं पटतात, पण शेवटी तो घेणाऱ्यावर अवलंबून आहे. कारण जगामध्ये चांगल्या गोष्टी पण आहेत, पण त्या चांगल्या गोष्टी फॉलो करायला पाहिजेत. आणि ते फॉलो करण्यासाठी एक वेगळी समाजातली काही मंडळींनी एकत्र यायला पाहिजे आणि त्याच्यात विचार करायला पाहिजे. आणि असं होतच असतं. कदाचित त्याच्या त्या पाठ्यपुस्तकामध्ये हे सर्व जर गुण तुम्ही सांगितले गेले त्याचे, की त्याने एखाद्या स्वप्नाचा ध्यास घेऊन कशी मेहनत केली आहे किंवा कशा प्रसंगी तो कसा वागला आहे, हे सर्व जर तुम्ही अशा पद्धतीने तो धडा आला पाहिजे की तो प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की मी क्रिकेट या खेळात नाही गेलो तरी चालेल, पण मी दुसऱ्या कुठच्याही जे माझं क्षेत्र मी निवडीन त्या क्षेत्रात मी अत्युच्च स्तरावर जाईन. आणि अत्युच्च स्तरावर जाऊन सुद्धा मी जमिनीवर राहणे हा जो फार महत्त्वाचा गोष्ट आहे. किंवा आता काल त्याने जे केलं की त्याने एक मानवंदना दिली पिचला, हे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्या सर्व तुम्हाला इन्स्पायर करत असतात. आणि ते इन्स्पिरेशन त्या मुलांना त्या धड्यातून मिळेल असं काहीतरी तुम्ही लिहायला पाहिजे. त्यासाठी खूप वेगळा अभ्यास करायला पाहिजे. काही जे लिहिणार आहेत तो धडा, त्याच्यात त्यांनी सचिनला भेटायला हवं, सचिनकडून हे विचारायला हवं की तुला काय वाटतं बाबा की हे कुठचे गुण तुझे आम्ही तिकडे अधोरेखित करू की ज्याचा फायदा सर्व आम जनतेला, आम जनतेला म्हणजे आम त्या युवा पिढीला होईल. ह्याच्यासाठी खूप विचार करून हा धडा समाविष्ट करायला पाहिजे. आणि समाविष्ट करण्यासाठी म्हणजे एखादा खेळाडू होण्यासाठी काही गुण जे काय लागतात ते सर्व सचिनकडे होतेच आणि ते सचिनने प्रूव्ह केलेलेच आहेत. त्याच्यामुळे सचिन या व्यक्तीबद्दल दुमत नाहीये, पण फक्त प्रश्न एवढाच आहे की तुम्ही ते कशा पद्धतीने मांडता त्याला जास्त महत्त्व आहे असं मला वाटतं. नाही, तुम्ही ते तुम्हाला स्वतःला काय वाटतं की त्याचा बघा, याच्या आधी पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याकडे मुलांना धडा म्हणून पुस्तकामध्ये ज्याचा समावेश केला गेलेला आहे, तिथे चंदू बोर्डे आणि सुनील गावस्कर यांचा समावेश आजपर्यंत होता. आपण त्यांचे धडे वाचलो आणि मोठे झालो. आता सचिन तेंडुलकर असणार आहे. सचिन तेंडुलकरचा कोणता काळ त्याच्यात असावा असं तुम्हाला वाटतंय? नाही, त्याच्या सुरुवातीचा जो म्हणजे वयाच्या 17 वर्षापासून ते 25 वर्षापर्यंतचा काळ फार महत्वाचा. कारण एकदा 25 नंतर तर काय ठीक आहे, म्हणजे तो त्या लेवलला गेल्यावरती वेगळाच विषय झाला असेल. पण ती जी त्याची मेहनत आहे म्हणजे ती 14 वर्षापासूनची ती 19 वर्षापर्यंत, कारण ते एवढं वय तरुण पिढी फुकट जाण्याचं वय असतं. भास्कर सावंत, तुम्हाला पटतोय हा मुद्दा? कारण बघा नाही, त्यावेळेला मी अगदी स्पष्ट असं म्हणतो
कारण तोपर्यंत सचिन- तो प्रचंड यशस्वी असा झाला नव्हता, म्हणजे यशवंत असं आपण त्याचं वर्णन त्याच्या करू. संयमाला आणि जो त्यांनी स्पोर्ट्समन स्पिरिट किंवा समूहाला घेऊन जायची जी वृत्ती आहे, या गोष्टीला मी सॅल्यूट करेन. किंवा जो संयम पाळावा लागतो. मुद्दा असा आहे सचिन मायनस क्रिकेट बघा मी काय तुम्हाला राहतो? नाही सचिन, मी काही दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहे. भारतरत्न मिळाल्यानंतरही ज्यावेळेला सचिन तेंडुलकरने पार्टी दिली काल मुंबईमध्ये, इथून आपल्या या स्टुडिओपासून अगदी काही हाकेच्या अंतरावर काल सचिन तेंडुलकरने पार्टी दिली. आणि व्यापार, राजकारण, क्रीडा, बॉलिवूड अशी सगळी मंडळी आली. आणि ती मंडळी ही फक्त सचिन तेंडुलकरसाठी आली नाहीत, ती मंडळी फक्त भारतरत्नासाठी आली नाहीत, तर ती मंडळी आलीत, ती सगळी लोक आलीत एका यशवंताला सलाम करण्यासाठी. त्यावेळेचा विनम्र सचिन जो आहे तो मी आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहे. आणि तो दाखवत असतानाच मी भास्कर सावंतांना विचारणार आहे की भास्कर सावंत, बघा ज्या वेळेला आपण एखाद्या विद्यार्थ्याला, म्हणजे जसं आता आपण तो 7वी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकामध्ये सचिन तेंडुलकर घ्यायचा की 8वी ते 10वी पर्यंत घ्यायचा, हा एक वेगळा शासकीय पातळीवरचा भाग होऊ शकतो किंवा जे काही पाठ्यपुस्तक मंडळ आहे ते ठरवू शकतं. पण त्यातल्या कोणत्या गोष्टीला आपण महत्त्व दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय, किंवा एकूणच सरकारने महत्त्व दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? सचिनची कारकीर्द आणि सचिन जो घडला तो कुठल्या प्रसंगातनं घडला, त्याच्यातनं विद्यार्थी काय घेऊ शकतात आणि तसा प्रयत्न आपल्या आयुष्यात करू शकतील का, हे एक एज घ्यावं. आणि जे एज कर्तृत्वाकडे झुकेल त्या वयोगटातल्या विद्यार्थ्यांसाठी ते द्यायला पाहिजे. पण निश्चित स्वरूपात काय आहे हेच जर समोर आलेलं नसेल तर आपण त्याच्यावर काय गप्पा मारणार? नाही काय मी तुम्हाला सांगतो ना, असे कित्येक खेळातल्या लोक आहेत की ॲथलेटिक्समध्ये आहेत, आश्रमशाळेतनं आलेल्या मुली आहेत, त्यांनी मजल मारलेले आहेत. हे लोकांना बिंबवायला पाहिजे ना. नाही, पण आपल्या देशामध्ये ज्याच्या भोवती ग्लॅमर असतं तेच लोकांच्या पचनी पडतं. संगम लाड, बरोबर आहे, मला तेच म्हणायचं. म्हणजे कारण बघा, तेच तुम्ही लोकांच्या पुढे आणणार आहात ना. नाही याचं कारण असं आहे, या सगळ्या गोष्टींना ते खेळ, त्या खेळातले पदाधिकारी, त्या चांगलं व्यवस्थापन, ही सगळ्या गोष्टी जबाबदार आहेत ना. आज मला सांगा, मी देशी खेळांबद्दल म्हणतो की देशी खेळांमध्ये नक्कीच चांगले दर्जेदार मोठे खेळाडू आहेत, याबद्दल वाद नाहीये. पण त्यांच्या भोवती ग्लॅमर आहे का? त्यांच्या भोवती ज्या गोष्टी आहेत त्या विद्यार्थ्यांना अभ्यासाव्या अशा वाटण्या इतपत त्या मांडल्या आहेत का? मग मुळात काय की क्रिकेटमध्ये असलेला पैसा, क्रिकेटमध्ये असलेलं ग्लॅमर, हे ग्लॅमर कुठून आलं? तर आज एखाद्या राष्ट्रीय खेळाची स्पर्धा, मग तो खो खो असो किंवा कबड्डी असो, ती वेळेवर होईलच याची खात्री आपण देऊ शकत नाहीये. पण त्याच वेळेला क्रिकेटची मॅच बघा, कोणी येवो न येवो, पहिला बॉल 9:30 वाजता किंवा पहिली ओव्हर 9:30 वाजता सुरू होणार, पहिला बॉल 9:30 पडणार म्हणजे पडणार. संगम लाड, हे जे खेळाचं नियोजन आहे, या खेळामध्ये असलेली शिस्त आहे, त्यामुळे त्याचं सगळं जो काय प्रत्यय आहे तो खेळाडूंना येतो आणि साहजिकच तो खेळ अधिक ग्लॅमराईज होतो, माध्यमांपर्यंत पोहोचतो. असं नाही वाटत तुम्हाला? नाही, ग्लॅमर क्रिकेटला आहे, आपला संघ चांगला परफॉर्मन्स करतोय म्हणून ग्लॅमर आहे. शेवटी सगळं कशावरती अवलंबून असतं की तुमचा संघ काय करतो. पूर्वी क्रिकेटला कुठे एवढं ग्लॅमर होतं, म्हणजे जेव्हा गावस्करच्या अगोदरची पिढी काहीच परफॉर्मन्स करत नव्हती, त्याच्यानंतर हे वर्ल्ड कप नंतर सगळा परफॉर्मन्स व्हायला लागला. त्यामुळे ग्लॅमर असणं, सचिन हा खरोखर सुदैव आहे की त्याने हा क्रिकेट हा खेळ घेतला. त्याने जर दुसरा खेळ घेतला असं, जसं भास्कर सावंतांचं म्हणणं आहे की तर तो सचिन झाला नसता किंवा तो त्या लेवलला जाऊन त्याला तेवढी प्रसिद्धी मिळाली नसती. कारण हा भारत देश एक महानायकाच्या नेहमी शोधात असतो आणि तो महानायक म्हणजे आपला सचिन तेंडुलकर. गेले 24 वर्ष आहेत आणि त्या महानायकावर बरेच लोक जगतायत, ही गोष्ट मला पूर्णपणे मान्य आहे. कारण सचिन एक इकॉनॉमी आहे, ते इकॉनॉमिक्स पण सांगू शकतील की त्याच्यावरती किती व्यवहार चालतात. पण आपल्याला फक्त एवढं विचार करायचं की तो इन्स्पिरेशन म्हणून किती लोकांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे त्याचे जे चांगले गुण आहेत ते आपण त्या पाठ्यपुस्तकात, आज आपला मुद्दा नाही, त्या पाठ्यपुस्तकामध्ये तो समावेश करायचा की नाही, मी या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी करून घेणार आहे प्राध्यापक रत्नाकर शेट्टी यांना. प्राध्यापक रत्नाकर शेट्टी हे विल्सन महाविद्यालयामध्ये केमिस्ट्रीचे म्हणजे रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. त्याचप्रमाणे सध्या ते BCCIचे क्रिकेट महाव्यवस्थापक आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये गेली अनेक वर्ष त्यांनी काम केलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या अधिकाऱ्यांचं किंवा ज्या क्रिकेटच्या पदाधिकाऱ्यांचं सचिन बरोबर नीट जमतं जुळतं अशांपैकी एक ते आहेत. आणि त्यामुळे
त्यांना हे विचारणं, कारण ज्याच्याकडे BCCIच्या क्रिकेट महाव्यवस्थापनाची जबाबदारी आहे त्यांना या सगळ्या संदर्भामध्ये काय वाटतं हे मी त्यांना विचारणार आहे. पण त्याआधी माझ्याबरोबर आणखी एक तितकीच दुर्मिळ व्यक्ती संपर्कात आलेली आहे आणि त्या आहेत रमेश जोशी. रमेश जोशी आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की शिक्षण तज्ज्ञ म्हणून आपण त्यांना ओळखतो. शिक्षकांसाठीचा लढा आणि एकूण शिक्षण व्यवस्था याच्यावर गेली अनेक वर्ष ते काम करतायत. सर, आपलं आजचा मुद्द्यामध्ये स्वागत. नमस्कार. सचिन तेंडुलकर भारतरत्न ठरला आणि त्यानंतर लगोलग राज्य सरकारनं पाठ्यपुस्तकामध्ये त्याचा धडा समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाकडे सगळ्यात आधी तुम्ही कसं पाहताय आणि तो धडा माध्यमिक च्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी असावा की प्राथमिकच्या? कारण प्राथमिकची मुलं तो धडा शिकून किंवा त्यातून स्फूर्ती घेऊन पुढे खेळाडू बनतील किंवा खेळाडू बनण्यासाठी प्रयत्न करतील, किंवा जे माध्यमिकमध्ये असतील ते आपल्या महाविद्यालयीन आयुष्यामध्ये त्याच्यावर आणखी काम करतील, स्फूर्ती घेतील. तुमचं नेमकं याबद्दलचं काय विस्तृत असं विश्लेषण आहे? खरं म्हणजे सचिनच्या बद्दल त्याच्या जीवनाचा जो धडा पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याचं महाराष्ट्र सरकारने जे जाहीर केलं हे प्रिमॅच्युअर आहे असं माझं मत आहे. हे प्रिमॅच्युअर आहे. 40शीत आहे सचिन, अजून 40शीत आहे. अजून बरंच मोठा आयुष्याचा पल्ला त्याला गाठायचा आहे. बरोबर. त्याच्या जीवनाची फक्त एकांगी विकास झालेला आहे खेळाच्या संदर्भात. माणसाचं जीवन हे अनेक आयामी असतं. अजून त्याचे विविध पैलूंवर त्याने अजून काही काम करायचंय जीवनात आणि त्यातून त्याच्या समृद्ध जीवनाचे पैलू पाडले जायचे. अशा परिस्थितीमध्ये केवळ एकांगीपणानं त्याच्या खेळांमधल्या त्याच्या एकंदर काय उत्तम कामगिरीबद्दल लगेच त्याचा ह्याच्यामध्ये समावेश करणं, पुस्तकामध्ये समावेश करणं हे योग्य ठरेल असं मला वाटत नाही. माणसाचं ह्या काळातलं जीवन हे अनेक अंगाने विकसित होत असतं. सचिनचं अजून तसं व्हायचं आहे. अशा परिस्थितीत इतक्या लहान वयामध्ये, तो वय लहान आहे म्हणून मी म्हणत नाही, पण अजून त्याचं जीवन विकसित झालेलं नसल्यामुळं हा निर्णय महाराष्ट्र सरकारचा हा प्रिमॅच्युअर आहे, अकाली आहे असं माझं स्पष्ट मत आहे. पण सर मला एक सांगा की सचिन तेंडुलकरच्या बद्दल आपण एखादी घोषणा केली की आपल्याला प्रसिद्धी मिळते. आता माझ्याबरोबर भास्करराव सावंत आहेत, मैदान चळवळीचे अध्यक्ष. त्यांचं म्हणणं असं आहे की हे सवंग लोकप्रियतेसाठी केलं जाणारं काम आहे शालेय शिक्षण मंत्र्यांकडून, असा मुद्दा त्यांनी मांडलाय. तुम्हाला त्यांचा मुद्दा पटतोय? हे अगदी बरोबर आहे. आपल्याकडे असं आहे की प्रसिद्धीच्या लाटेवर आरूढ व्हायचं असेल तर ज्याला प्रसिद्धी मिळत असते त्याच्याबद्दलची काहीतरी भन्नाट विधानं करणं हा सध्याच्या कालखंडातला एक मोठा भाग झालेला आहे. आणि आपल्याकडच्या राजकारण्यांना स्वतःला काही फारसं करायचं नसतं, त्यामुळे अशा लाटेवर आरूढ होण्यामध्येच त्यांना आपली पण लोकप्रियता वाढते असा उगाचच भास होत असतो. मला असं वाटतं भास्कर सावंतनी खरोखरच योग्य म्हटलेलं आहे की लोकप्रियतेच्या एकंदर ह्या गोष्टींमध्ये आपलाही हात धुवून घेण्याची आणि आपलंही नाव आणि प्रसिद्धी वाढवण्याची संधी शालेय शिक्षण मंत्र्यांनी साधलेली आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. सर, गेली अनेक वर्ष तुम्ही वेगवेगळी म्हणजे समाजातले शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, या सगळ्या पैलूंवर अगदी बारकाईने लक्ष ठेवताय, त्यामध्ये काम करताय. ज्या दिवशी सचिन तेंडुलकरने आपली निवृत्ती जाहीर केली त्या दिवशी केंद्र सरकारमधल्या अनेक मंत्रालयांमधल्या फायलींच्या गाठी सुटल्या आणि वेगवेगळ्या अटी शिथिल करून सचिन तेंडुलकरला आपण भारतरत्न ठरवलं. आतापर्यंतचा सगळ्यात तरुण भारतरत्न होण्याचा मान त्याला मिळाला. आपण एकूणच सचिन तेंडुलकर या एका खेळाडू किंवा या एका चमत्काराच्या बाबतीत खूप घाई करतोय आणि ती सगळी घाई एकूणच भारतीय मनावर आपण थोपवतोय असं तुम्हाला वाटतंय सर? अगदी बरोबर आहे. आपल्याकडे परप्रकाशात न्हाऊन निघून स्वतःचा पण प्रकाश आहे असं दाखवण्याची जी काही राजकारणी मंडळींची एक धारणा आहे त्यातला हा एक उत्तम प्रकारे नमुना आहे असं माझं मत आहे. सचिन तेंडुलकरने आपली निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये तो पुढे काय पदार्पण करतो, कुठच्या दिशेला जातो, काय कामगिरी करतो याबद्दल अजिबात वाट न बघताना त्याला भारतरत्न म्हणून जाहीर करणं म्हणजे आयुष्य आपल्या ज्या लोकांनी समाजाच्या वेगवेगळ्या अंगांना समृद्ध करण्याकरता आपल्या ज्ञानातून, आपल्या कुर्बानीतून जे प्रयत्न केलेले आहेत याच्यापेक्षा
काल निवृत्ती घेतलेला सचिन तेंडुलकर हा सरकारला अधिक स्वीकारार्ह वाटला ही बाबत मुळी संशयास्पद आहे. सरकारच्या प्रामाणिकपणाबद्दल आणि हेतूंबद्दल शंका निर्माण करणारी आहे असं माझं स्पष्ट मत आहे. सर, मी एक शेवटचा प्रश्न विचारतोय तुम्हाला. तुम्ही राज्य सरकारला एवढ्या वर्षांच्या तुमच्या अनुभवानंतर काय सुचवाल की जर त्यांना तेंडुलकरचा पाठ्यपुस्तकामध्ये समावेश करायचा असेल, ज्या सचिन तेंडुलकरचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं नाही त्या सचिन तेंडुलकरला अभ्यासक्रमामध्ये घ्यायचं असेल तर काय करायला हवं सरकारच्या शिक्षण धोरणांनी असं तुम्हाला वाटतंय? खरं पाहिलं हा तर प्रश्न मी सर एवढ्यासाठी विचारतोय कारण आता सचिन तेंडुलकर हा कोणती गाडी वापरतो इथपासून तो सकाळी कोणती टूथपेस्ट वापरतो इथपर्यंत लहान मुलांना सगळ्या गोष्टी माहीत झालेल्या आहेत. याचं कारण असं आहे दूरचित्रवाणी वाहिन्या आणि त्यामधल्या येणाऱ्या गोष्टी या आपल्या सगळ्या घरावर आणि एकूणच घरातल्या पिढ्यांवर इतकं आक्रमण आणि अतिक्रमण करत असतात की त्यामुळे हे काहीच दडलेलं राहिलं नाहीये. अशा वेळेला एकूणच राज्य सरकारच्या शिक्षण धोरणांची जबाबदारी वाढली आहे असं तुम्हाला वाटतं का? सर प्लीज. मला असं वाटतं आपल्या राज्यातले जे शिक्षण खात्याचे मंत्री किंवा तत्सम मंडळी जी आहेत त्यांच्या एकंदर शहाणपणाबद्दलच शंका घ्यावी अशा प्रकारची ही गोष्ट आहे. सचिन तेंडुलकर हा किती शिकला ह्यापेक्षा सुद्धा त्याने काय केलं आणि ते कशा अंगाने केलं, समाजाला ते कितपत उपयुक्त ठरलं, समाजातल्या किती लोकांचं जीवन त्यामुळे उजाळलं, या गोष्टींचा काही आयाम म्हणून आपण विचार करणार की नाही की त्या ठिकाणी फक्त एक तो चांगला उत्कृष्ट खेळाडू होता म्हणून त्याला देऊन टाकलं. मला असं वाटतं ही फार घाई झालेली आहे आणि आता ह्याच्यापासून सरकारची सुटका नसली तरी निदान सचिन तेंडुलकरला जरा मेहनत घेऊन आपल्या नावाची अकॅडमी हे क्रिकेटची का होईना पण त्याने जर नीट तयार करून दाखवली. त्याचे गुरु आचरेकरांच्या बद्दल 10 ठिकाणी छापलं गेलं परंतु सचिनने आचरेकरांचे हात अधिक मजबूत करण्याकरता त्यांच्या नावानं एखादी अकॅडमी मी जाहीर करतो असं जर त्या ठिकाणी आपलं मत जर व्यक्त केलं असतं तर आणि ते स्वतःच्या पैशाने आपल्याकडे सगळा जो एकंदर चॅरिटीचा भाग असतो आपल्या सगळ्या तथाकथित मान्यवरांचा हा दुसऱ्याच्या खिशात हात घालून आपली चॅरिटी सिद्ध करण्याचा असतो. पण या ठिकाणी सचिनने जर त्यात वेगळा पायंडा पाडला असता त्याचे द्रोणाचार्य गुरु आचरेकरांच्या नावानं क्रिकेटची अकॅडमी निर्माण करण्याचा प्रयत्न केला असता किंवा जाहीर केलं असतं तर मला ते सर्वात अधिक आवडलं असतं की गुरुदक्षिणा त्याने दिली असं मला त्यातनं वाटलं असतं. असं त्यातनं तुम्हाला वाटलं असतं. अगदी खरं आहे. धन्यवाद रमेश जोशी सर, आपण आपला अमूल्य वेळ दिला आणि या सगळ्या विषयावर अत्यंत परखड स्पष्ट आणि भेदक भाष्य आपण केल्याबद्दल. हे होते शिक्षण तज्ज्ञ रमेश जोशी. आपण त्यांनी जे काय म्हटलंय त्या सगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत पण या ठिकाणी आजचा मुद्दामध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. मला कल्पना आहे की मुद्दा खूप छान तापतोय, सगळ्यांना याच्यावर बोलायचं आहे, आणखी काही मान्यवर आहेत त्यांची मतं आपण जाणून घेणार आहोत पण इथे या कार्यक्रमाची गरज आहे एका छोट्याशा अल्पशा विश्रांतीची. त्यामुळे मी घेणार आहे छोटा ब्रेक. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा पुस्तकातला सचिन. ऐसा घर आपने नहीं देखा होगा, संभाल के पोछा मारा अभी. आइए. वो भाई साहब ये देखिए हॉल, ये देखिए चिल्ड्रंस रूम, देखिए कितना बड़ा है. आपके बच्चे खेलते खेलते थक जाएंगे. हो गया, मजे ले लिए. आइए. और यह है बेडरूम, इसकी खिड़की से तारे दिखते हैं. तारे. आपको क्या लगा प्रॉपर्टी डीलर हूँ? अरे आपको अपना घर दिखा रहा था. पर्ल्स इंफ्रास्ट्रक्चर. हम जानते हैं कि घर अरमान, उम्मीदों और सपनों का बना होता है, तभी तो हम घर बनाते हैं, जिंदगियां बनाते हैं. अक्षय बाथरूम कब धोगे? आज संडे है ना. मुंबई में सारे प्रोजेक्ट की खुलेआम खरीद फरोख्त. जुहू में दर्शन बिल्डर्स का प्रोजेक्ट बिका 3 बार. पिछले 8 साल में बदले 3 मालिक. तीसरा मालिक चौथे को बेचने की तैयारी में. चल आ रहा है सिर्फ लेमन न्यूज पर. मुंबई में ऑनलाइन गेम की आड़ में चल रहा है जुए का कारोबार.
गया में चल रहे हैं जुए के अड्डे। चालू हो गया ना आपका? लेके चलिए 12 महीना परमिशन दिया है। आया हफ्ता देने का बाद 12 बजे का देने का बाद जल्दी कमाएगा कब? तो साढ़े 9 बजे क्या 10 दिन के बाद 24 घंटे चालू वो भी रहेगी ना, मगन मारे नहीं। मेरा और फुल बोल रहा है 10 दिन रुको। उसके बाद फिर हो गया ना, हफ्ता दे देना, कस्टमर को टेंशन नहीं। लेमन न्यूज की मैराथन मुहिम देखिए लगातार सिर्फ लेमन न्यूज पर। आजच्या मुद्द्यामध्ये आपण चर्चा करतोय पुस्तकातील सचिन या विषयावर। सचिन तेंडुलकर याचा पाठ्यपुस्तकामध्ये समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि या निर्णयावरून काहूर माजणार हे तर स्पष्टच होतं। आता आपण पाहिलं की शिक्षणतज्ञ रमेश जोशी यांनी या संदर्भामधली स्वतःची अत्यंत परखड आणि भेदक मतं मांडली। पण मी जाणार आहे बीसीसीआयचे क्रिकेट महाव्यवस्थापक प्राध्यापक रत्नाकर शेट्टी यांच्याकडे। रत्नाकर शेट्टी हे व्यवसायाने प्राध्यापक होते, रसायनशास्त्र शिकवायचे ते विल्सन महाविद्यालयामध्ये। सचिन तेंडुलकरच्या निकटवर्तीयांपैकी एक असं त्यांचं स्थान भारतीय क्रिकेटमध्ये आहे। मी प्राध्यापक रत्नाकर शेट्टी यांच्याकडे जात असताना आत्ता रमेश जोशी यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यांवरही मी बोलणार आहे। रत्नाकर शेट्टी यांच्याकडे जाताना आपण त्या मुद्द्यांना सोडणार नाही जे रमेश जोशींनी इथे उद्धृत केलेले आहेत। रत्नाकर शेट्टी सर, सचिन तेंडुलकरचा पाठ्यपुस्तकामध्ये जो समावेश केला गेलेला आहे सरकारकडून, या निर्णयाकडे तुम्ही नेमकं कसं पाहताय? बरं वाटलं, कारण आपण एक शिक्षक म्हणून जेव्हा विद्यार्थ्यांपुढे पुस्तकं दिली जातात, अभ्यासक्रम असतो, त्याच्यात काहीतरी एक आपला आयडॉल किंवा आपल्या प्रेरणा जे देतात मुलांना, अशा लोकांबद्दल शिक्षण असणं हे बरोबर आहे मला वाटतं। पाठ्यपुस्तकामध्ये सचिनचा समावेश प्राथमिक की माध्यमिक कोणत्या ठिकाणी व्हावा असं तुम्हाला वाटतंय? मला वाटतं ते माध्यमिक विभागातच पाठ्यक्रमात त्याचा उल्लेख आला पाहिजे। मला तुम्हाला विचारायचं आहे की सचिन तेंडुलकर म्हणजे कोणत्याही वादात न अडकणारं व्यक्तिमत्व आणि बहुधा त्याचाच उल्लेख केला क्रीडा मंत्र्यांनी, माफ करा शिक्षण मंत्र्यांनी, आणि की त्याने आपल्या संपूर्ण 24 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कुठेही स्वतःला वादात अडकवलं नाही, असा तो एक चांगला क्रिकेटपटू म्हणून त्याचं वर्णन केलं आणि त्यामुळे त्याला पाठ्यपुस्तकामध्ये समावेश करण्यात येतोय असं सांगायलाही शालेय शिक्षण मंत्र्यांनी मागे पुढे पाहिलेलं नाहीये। त्याचं हे वादग्रस्त नसणं याच्याबद्दल म्हणजे हे जे श्रेय आहे हे नेमकं कशाला आहे? मला वाटतं दोन गोष्टी आहेत। एक तर त्याची जी अपब्रिंगिंग होती, जे आपण संस्कार त्याच्यावर जे होते, मला वाटतं ते महत्त्वाचं आहे। आणि जेव्हा आपण हे पाठ्यक्रम म्हणून त्याच्या लोकांपुढे, मुलांपुढे हा अभ्यासक्रम असतो, तर हा एक आयडॉल आणि त्याच्याविषयी जी माहिती आणि तो कसा क्रिकेटमध्ये एवढ्या वरच्या स्थानावर पोहोचला आणि जी मेहनत आणि जिद्द जी होती। शेट्टी सर, मला एक सांगा की 24 वर्ष सचिन तेंडुलकरची कारकीर्द आहे, या 24 वर्षातला कोणता काळ हा पाठ्यपुस्तकामध्ये असावा असं एक शिक्षक म्हणून तुम्हाला वाटतंय? मला वाटतं सचिनचं पाठ्यपुस्तकात जो अभ्यासक्रम असेल त्या दोन फेजेसमध्ये असावेत। एक म्हणजे त्याचं जे एक अपब्रिंगिंग जे होतं, घरामधले जे संस्कार होते, आणि दुसरं जो असेल तो क्रिकेट विषयी त्याची जी मेहनत, जिद्द, आणि तो क्रिकेटला त्यांनी स्वतः एक त्याच्या ज्या बिहेवियरवरनं त्यांनी जे एक्झाम्पल सेट केले, मला वाटतं तो दुसरा पार्ट असू शकतो।
सर मला कल्पना आहे की तुमच्याकडे वेळ कमी आहे, पण मला तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. चंदू बोर्डे, सुनील गावस्कर यांच्यानंतर सचिन तेंडुलकर हा तिसरा क्रिकेटपटू आहे की ज्याला शालेय शिक्षणामध्ये समाविष्ट केला गेला जाणार आहे. पण तोच सचिन, सर हा प्रश्न थोडासा खोचक आहे, तुमचं सचिनवर प्रेम आहे म्हणून तरी मी विचारतो, हा सचिन अभ्यासामध्ये चमकला नाही, अशा वेळेला शिक्षक म्हणून या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहताय सर? माझं मत असं आहे की सचिन शिक्षणात चमकला नाही याला कारण असं होतं की तो अगदी 15व्या वर्षापासून तो फर्स्ट क्लास क्रिकेट खेळायला लागला. 16 वर्ष वय असताना तो भारतासाठी खेळला आणि इंटरनॅशनल क्रिकेटमधला जो प्रेशर आहे त्याच्यात त्यांनी स्वतःला क्रिकेटमध्ये वाहून घेतलं. अनफॉर्च्युनेटली आपल्या देशात स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी नाही आहेत, दुसऱ्या काही देशात स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी आहेत आणि त्यांना स्पोर्ट्समधले डिग्री दिले जातात. तर जरी तो अभ्यास तसा जो रेग्युलर शिक्षण आपण जे म्हणतो डिग्री, जरी ते त्यांनी प्राप्त केलं नसेल तरी मला वाटतं त्याचं ओव्हरऑल जो डेव्हलपमेंट झालाय तो कितीतरी शिक्षित लोकांपेक्षा चांगला आहे. तो कितीतरी शिक्षित लोकांपेक्षा चांगला आहे. धन्यवाद प्रोफेसर रत्नाकर शेट्टी सर, आपण आपला अमूल्य वेळ दिला आणि या सगळ्या चर्चेमध्ये आपण सहभागी झालात. भास्कर सावंत, रमेश जोशी असं म्हणतात की आपण घाई करतोय आणि जे लोक लोकप्रिय आहेत त्यांच्या लोकप्रियतेवर आरूढ होण्याची आपल्या राजकारण्यांना सवय लागली आहे असं ते आरोप करतायत. आता प्राध्यापक रत्नाकर शेट्टीने आणखी एक नवा मुद्दा मांडला की इतर पाश्चात्य देशांमध्ये खेळांच्या अकॅडमी असतात, त्या जर आपल्याकडे असत्या तर कदाचित सचिन तेंडुलकर हा डॉक्टरेट मिळवू शकला असता, इतकं त्याचं टॅलेंट होतं. तुम्हाला असं वाटतंय की सचिन तेंडुलकर जरी पदवीधर होऊ शकला नाही तरी त्याचं ज्ञान हे या सगळ्या क्षेत्रामधलं वादातीत आहे, मग तुमची तक्रार आहे का की पाठ्यपुस्तकामध्ये सचिनला घेण्यासाठी? नाही नाही, म्हणजे शिक्षणाचा पार्ट नाही. माझं म्हणणं निव्वळ असं आहे की त्यांनी 40 वर्षाची कारकीर्द संपवताना आता नव्या गोष्टीकडे तो झुकणार आहे. मग क्रिकेट अकॅडमी असेल किंवा बाबा गरीब खेळाडूंसाठी त्याला काय करायचं असेल, आदिवासी जाऊन आदिवासी खेळाडू घडवायचे असतील, अशी काहीतरी त्यांची कल्पना असेल, त्यांना राबू नये ना. 5-10 वर्ष त्यांना क्रिकेटमधनं बाहेर येऊन काम करावं आणि ते काम क्रिकेटच्या विकासासाठी जर पूरक असेल तर तिथं स्थान देण्यात अर्थ आहे असं मला वाटतं. संगम लाड, रमेश जोशी सरांनी जो मुद्दा मांडला की सचिन तेंडुलकरला गुरुदक्षिणा देण्याची एक उत्तम संधी मिळाली असती, पण आज रमेश जोशी जे म्हणतायत ते खूपच सभ्यतेचे अनेक पदर घेऊन ते हे सगळं म्हणतायत. पण जर समजा एखाद्या प्रशिक्षकाचं नाव दिलं किंवा त्यानंतर त्याच्या इतर लोकांकडून होणारे वाद किंवा इतर लोकांकडून उपस्थित होणाऱ्या शंका कुशंका या सगळ्याची कदाचित रमेश जोशींना कल्पना नसेल, पण आचरेकर सरांसाठी काहीतरी सचिननं करावं अशी वेळ आज आचरेकर सरांवर आली आहे का? आणि जर ती आली नसेल तर निदान मुंबईसाठी सचिनला काहीतरी करावं लागेल, कारण मुंबई क्रिकेट असोसिएशन सचिनला सांगते की तू जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालास तरी मुंबईसाठी खेळ, कारण तिथून त्यांचा विचार जरी सकारात्मक असला तरी सचिन खेळल्यामुळे एक जागा अडणार आहे आणि मग ती एक जागा जर अडली तर एका खेळाडूवर अन्याय होणार आहे. या सगळ्या गोष्टींकडे बघताना जे रमेश जोशींनी म्हणणं मांडलं की इतक्या घाईनं आपण त्याला पाठ्यपुस्तकामध्ये त्याचा समावेश करायला नको होता, हा मुद्दा कितपत योग्य आहे? नाही, त्या मुद्द्यावर आपण बरीच चर्चा केली आहे. मला वाटतं मी आणखीन एका मुद्द्यावर जाऊ इच्छितो. मला असं वाटतंय की सचिन तेंडुलकर कालपर्यंत भारतरत्न मिळवायच्या अगोदर आणि आज भारतरत्न मिळाल्यानंतरचा सचिन तेंडुलकर याच्यामध्ये खूप फरक आहे. आधी पहिलं सचिन तेंडुलकर हा फक्त क्रिकेट पुरता मर्यादित आहे, हा जो आपण संकुचित विचार करतो आहोत तो आधी आपण बाजूला ठेवूया. कारण एक क्रिकेट अकॅडमी काढली काय आणि त्यांना आचरेकर सरांचं नाव दिलं काय, तिकडे त्यांनी काय 2-4 खेळाडूंना मार्गदर्शन सतत सकाळी 7 ते 9 करेल का सचिन तेंडुलकर, हा विषयच नाही आहे. कळले की नाही? सचिन तेंडुलकर हा एवढा छोटा ब्रँड नाही आहे की ज्याचा उपयोग देशाने कशासाठी करायला पाहिजे, आणि याची पूर्ण कल्पना सचिन तेंडुलकरला आहे असं मला स्वतःला वाटतं. कारण त्याला माहिती आहे की त्याच्या पुढचं जीवन त्याला काय करायचं, जी त्याच्यावर जबाबदारी आहे भारतरत्न म्हणून.
आता त्याची जबाबदारी आणखीनच वाढली आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्येक बोलण्यावर, त्याच्या प्रत्येक कॉमेंट्सवरती किंवा जे काय तो करणार आहे, संपूर्ण देशाचं लक्ष राहणार आहे. आणि त्याच्यामुळे सचिन तेंडुलकर हे काय करेल हे जे मला आतून वाटतंय ते मी तुम्हाला सांगतो. तो बऱ्याच सगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ लोकांना एकत्र घेईल, तो त्यांच्याशी विचार विनिमय करेल आणि स्वतःचे पैसे तो लावेल नाही लावेल हा वेगळा विषय झाला. पण त्याच्या ज्या ओव्हरऑल त्याची जी काय पर्सनॅलिटी आहे की त्याचं एक जे ऑरा आहे त्याचा फायदा घेऊन इतरही कितीतरी समाजोपयोगी कामं तो करू शकतो आणि तो ते करणार हे लक्षात ठेवा तुम्ही. कारण आता त्याला कळलेलं आहे की आता पुढे त्याच्याकडे भरपूर वेळ आहे आणि त्याचा उपयोग तो अतिशय चांगल्या कामासाठी करेल. अतिशय चांगल्या बरोबर आहे. कामं फक्त क्रिकेटसाठी नसतील. नाही हे खरं, पण मग ही कामं झाल्यानंतर त्याला जर आपण धडा म्हणून किंवा पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासक्रम म्हणून घेतलं असतं तर ते अधिक चांगले झालं असतं. हेच रमेश जोशींना म्हणायचं होतं. हाच आपला मुद्दा आहे आणि हेच भास्कर सावंतांना म्हणजे सरकारने किंवा सरकारच्या मंत्री महोदयांनी नेत्यांनी विनाकारण घाई केली. कारण बघा त्यांना हे माहित नाहीये की प्राथमिक अभ्यासक्रमापर्यंत त्याला मर्यादित ठेवायचं की माध्यमिक मध्ये त्याला घेऊन जायचं असं त्यांनी कुठेही काही म्हटलेलं नाहीये. प्रोफेसर रत्नाकर शेट्टी म्हणाले की त्याला माध्यमिक मध्ये त्याचा समावेश करावा, त्या अभ्यासक्रमामध्ये त्याला आणावं असं म्हटलेलं आहे. ही घाई झाली हे संगम लाड तुम्हाला पटतंय का? जरी झाली हे मला मान्य आहे, पण जेव्हा तवा गरम असतो तेव्हाच पोळी भाजली जायला लागते. मग ती मंत्र्यांनी भाजून घेतली असं सर्वत्र घडतं. विचार पुढे सचिन तेंडुलकरने करून दाखवेल तेव्हा आपल्याला कळेल की ही घाई झाली असली तरी त्याच्यावर आपण जबाबदारी टाकतो आहोत आणि ती जबाबदारी पेलवायला त्याचे खांदे सक्षम आहेत. राजेंद्र दर्डांसारख्या अत्यंत माझ्या समाज रचनेचीच क्यू येते. मी तुम्हाला सांगतो परवा तेरवाकडे आकाशवाणीचा सकाळी सुगम संगीताचा कार्यक्रम असतो. त्या संगीताच्या कार्यक्रमात प्रश्न विचारला गेला सचिनची पहिली गाडी कुठली. अहो त्यांनी कुठलं पहिलं शतक मारलं, कधी मारलं हा प्रश्न मी समजू शकतो. म्हणजे आम्ही वैभवाच्या गोष्टी लोकांना दाखवायच्या आणि त्याचा अर्थ विद्यार्थ्यांनी काय काढायचा. हो संगम लाड, या सगळ्या गोष्टीमुळे पालकांची आणि विद्यार्थी आणि तुमच्याकडे येणाऱ्या छोट्या क्रिकेटपटूंची एकूणच मानसिकता आणि एकूणच बैठक या सगळ्या विचाराची ही विलक्षण बदलली आहे. नाही मला असं काही वाटत नाही. कारण प्रत्येक जो काय पेरेंट्स इकडे आपल्या मुलाला घेऊन येतात त्यांची एक वेगवेगळी विचारसरणी असते. पण मी जे पूर्वी मगाशीच सांगितले आहे की आपण सर्वांनीच याचा विचार करायला पाहिजे की आपल्याला आपला पाल्य काय म्हणून घडवायचं आहे. क्रिकेटर म्हणून घडवायचं आहे की त्याला आणखीन कुठच्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने आपण या क्रिकेटचा उपयोग करून घ्यायचा आहे. त्यामुळे सतत प्रत्येकाला असं वाटतं की मी माझा मुलगा सचिन तेंडुलकर घडवण्यासाठीच नेक्स्ट मॅच टाकतो असंही नाही आहे. हा चुकीचा गैरसमज आहे प्रत्येकाला वाटतोय. पण मला वाटतं की सचिन तेंडुलकरचे काही गुण जे आहेत ते सगळे तुम्ही जरी आत्मसात करायचा प्रयत्न केला तरी आपण आपापल्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो आणि ते गुणच आपण घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे. मग जसं आपण म्हणतोय की एकूणच आपल्याकडे क्रीडा विद्यापीठं नाही आहेत, आपल्याकडे स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीज नाही आहेत. त्या जर असत्या किंवा आता ज्या वेळेला सचिन तेंडुलकरला भारतरत्न मिळाला, देशातला सर्वोच्च नागरी सन्मान मिळाल्यानंतर एखादी डॉक्टरेट किंवा एखाद्या खाजगी विद्यापीठानं त्याला डॉक्टर करणं याच्यात मला काही फार महत्त्वाचं आणि ग्रेट असं काही वाटत नाहीये. पण जर आपल्याकडे स्पोर्ट्स विद्यापीठं असती किंवा युनिव्हर्सिटीज असत्या तर सचिन तेंडुलकर हा त्याच्यातला एक ज्याला आपण नाणावलेला विद्यार्थी म्हणू शकतो असं म्हणून तो आपल्या देशासमोर येऊ शकला असता. मग ते नाही आहेत हा सचिन तेंडुलकरचा दोष नाहीये. तर ज्यांनी तुम्ही जसं म्हणालात की तवा गरम आहे त्या तव्यावर सगळ्यांनाच पोळ्या भाजायच्या आहेत, त्या पोळ्या भाजणाऱ्यांनी असं एखादं विद्यापीठ बनवण्यासाठी प्रयत्न करणं ही सचिन तेंडुलकरसाठी एक मानवंदना ठरू शकली असती. पण ते त्यांनी न करता आपली सवंग लोकप्रियता शेकवून घेतली असंच म्हणायचं आपण. संगम लाड, नाही ते प्रत्येक जण आपापल्या परीने वेगवेगळा विचार करत असतो. पण सचिन तेंडुलकर निवृत्त होऊन आता काही 24 तास पण झालेले नाही आहेत आणि तो पुढे काय करणार हे सर्व आपण नाही ठरवू शकत. त्याला थोडा वेळ द्या करण्यासाठी आणि आपण भारतरत्न दिल्यामुळे तो नक्कीच काहीतरी याच्यावरती विचार करेल हे मला 100% वाटतंय. आपण फार याच्यावरती चर्चा करण्यात काही पॉईंट नाही. आपण त्याचा पुढचा आपण बघा तो इतका मोठा आहे की आपण त्याच्यावर चर्चा करून किंवा तो त्याच्यात काही सुधारणा करणार आहे असं नाहीये. आजपर्यंत त्याच्यावर अनेक वेळेला टीका झाली पण त्या टीकेमध्ये त्याने आपलं डोकं हे अगदी शांत ठेवलेलं आहे आणि त्याच्या बाबतीत असं म्हटलं जातं की त्याला स्वतःलाही एक कल्पना आहे की माझं डोकं माझ्या खांद्यावर आहे. त्यामुळे त्याच्या डोक्यात बघा त्याच्याबरोबर कारकीर्द सुरू करणारे आज कॉमेंटेटर बॉक्समध्ये जाऊन बसले आणि रिएलिटी शो मध्येही बसले. हे तुम्ही आम्ही सगळे बघतोय. पण सचिन तेंडुलकर हे एक वेगळं रसायन आहे. मग ज्या वेळेला ते वेगळं रसायन जर अभ्यासाला मिळणार असेल विद्यार्थ्यांना
तर त्याचा कालावधी हा निश्चित व्हायला हवा होता आणि कारण नसताना शालेय शिक्षण मंत्र्यांनी ज्या इतर महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्यांचा निपटारा करायला हवा होता तो न करता ही घोषणा केली। ही घोषणा करताना त्यांच्याकडे त्याचं प्रारूप नव्हतं। भास्कर सावंत, तुम्ही स्वतः शिक्षण क्षेत्रामध्ये काम करता, अशा अनेक समस्या आहेत शिक्षण क्षेत्रासमोर की ज्याच्याकडे राज्य सरकारनं लक्ष घालायला हवंय पण ते होत नाहीये। आता मगाशी क्रीडा विद्यापीठाचा जो मुद्दा घेतला तोच आपण जरा पुढे सरकूया। आतापर्यंतची जेवढी भारतरत्न मिळाली त्यातली निम्म्याहून अधिक ही संशोधनावर आहे, ज्यांनी काहीतरी संशोधन केलंय। आपण एक समजूया ना, जर या क्रीडा विद्यापीठाची संकल्पना सचिननी मनावर घेतली आणि पुढे त्यांनी ती यशस्वी केली, ती एकट्याने नाही होणार। मग आपले सहकारी आहेत, त्याच्याबरोबरचे खेळाडू आहेत, MCAचे पदाधिकारी आहेत आणि क्रीडा क्षेत्राला मानणारे जे क्रीडा श्रोतृवर्ग आहे यांना बरोबर घेऊन जर सचिननी पुढाकार घेऊन त्या क्रीडा विद्यापीठाचा शोध लावला तर त्या भारतरत्नाला खऱ्या अर्थानं अर्थ राहील असं मला वाटतं। अगदी खरं आहे आणि हे जसं भास्कर सावंत म्हणतात ते मुळीच कठीण नाहीये। कारण मी सांगतो तुम्हाला, बघा एखाद्या खेळाकडे पुरस्कर्ता असणं हे खूप महत्त्वाचं आहे। काल सचिन तेंडुलकरने जी पार्टी दिली अंधेरीतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये, त्याची दृश्य मी आपल्याला दाखवणार आहे। त्या पार्टीमध्ये कोण कोण होतं ते बघा। या प्रत्येकाकडे जरी सचिननं हात साखळी करण्यासाठी मागितला तर जी मजबूत साखळी उभी होईल ती या देशाच्या क्रीडा क्षेत्राला इतकी मजबूत करेल की कुणालाही म्हणजे जगभरातल्या कुठल्याही देशाला भारताचा हेवा वाटू शकेल। बघा त्या मान्यवरांमध्ये कोण कोण होतं ते आपण बघणार आहोत की कशा स्वरूपाची दृश्य होती। आणि एवढी सगळी मोठी मंडळी आपल्या कडे आली असताना सचिन तेंडुलकरच्या अंगी असलेला विनम्रपणा तो विनम्रपणा तो चेहऱ्यावरून दिसत होता, तो त्याच्या देहबोलीवरून दिसत होता। हे सगळं सचिनचं भांडवल आहे, हेच त्याच्या यशाचा खराखुरा पाया आहे हे आपल्याला इथे नमूद करता येईल। सचिन तेंडुलकरच्या या पार्टीला कोण कोण होते ते आपण बघूया। जी दृश्य आहेत ही अंधेरीतल्या एका पंचतारांकित हॉटेलमधली आहेत, जिथे सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली तेंडुलकर हिने मान्यवरांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता। बघा सचिनच्या चेहऱ्यावरचे भाव बघा। भारतरत्न मिळाल्यानंतरही तो कॅमेरामनला विनंती करतोय की तुम्ही येणाऱ्या मान्यवरांना त्रास देऊ नका, आहात तिथे जागेवरच थांबा। ही जी गाडी आहे ही आहे राज ठाकरेंची गाडी की ज्यांना महाराष्ट्रात नवनिर्माण करायचंय। त्याच्या पाठोपाठ आहे कृष्णमचारी श्रीकांत, त्याच्या मागे आहे अनिवासी भारतीय असलेला रवी शास्त्री। ही आहे भारतीय क्रिकेटपटूंनी भरलेली बस। विश्वास नांगरे पाटील ज्यांनी 26/11चा हल्ला परतवण्यामध्ये अत्यंत एका जिगरबाज अधिकाऱ्याची भूमिका बजावली। क्रिकेटपटू किरण मोरे, राहुल बोस आणि भारतीय बॉलिवूड मधला परफेक्शनिस्ट समजला जाणारा आमिर खान जो सचिन तेंडुलकरचा अत्यंत जवळचा मित्र आहे। सुब्रत रॉय, या सगळ्या नावांचा विचार केल्यानंतर किंवा ही सगळी दृश्य पाहिल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की इतकी मोठी माणसं, इतकी बलदंड माणसं सचिन तेंडुलकरच्या प्रेमाखातर, त्याच्या यशाखातर एकत्र येऊ शकतात। भास्कर सावंत, काही वर्षांपूर्वी क्रीडा विद्यापीठ स्थापण्याची कल्पना ही राज्य सरकारनं विचाराधीन ठेवली होती। म्हणजे मला वाटतं युती सरकारचा काळ होता त्यावेळेला। मनोहर जोशी हे तत्कालीन मुख्यमंत्री होते आणि V.V. करमरकर या ज्येष्ठ क्रीडा संपादकांना त्यावर क्रीडा सल्लागार म्हणून ठेवलेलं होतं। त्यावेळेला एका ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केलेली कोटीही मला आज आठवते। ते असं म्हणाले की सल्लागारांचा सल्ला घ्यायचा असतो, त्या सल्ल्यावर खरंच काम करण्याची गरज असते का, तर ती काळानुरूप ठरवायची असते। संगम लाड, ज्या वेळेला एखादा राज्याचा मुख्यमंत्री किंवा एखादा मोठा सत्ताधारी अशा स्वरूपाच्या दृष्टीनं एखाद्या गोष्टीकडे किंवा क्रीडा विषयक घडामोडींकडे किंवा घटनेकडे बघत असतो, त्यावेळेला जर आपण कितीही धड्यांमधून आणि पुस्तकांमधून सचिन तेंडुलकर विद्यार्थ्यांच्या भेटीला आणला तर त्याचा फायदा होणार नाही असं म्हटलं जातंय। ते तुम्हाला पटतंय? असं मला सतत तेच तुम्हाला सांगावंसं वाटतं की माणसं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विशिष्ट परिस्थितीत असतात। आज त्यावेळेला तो जो गृहस्थ जे बोलले असतील ते वेगळं असू शकतं, पण सचिनच्या पर्सनॅलिटीमुळे, सचिनच्या ऑरामुळे ही मंडळी एकत्र येऊ शकतं जसं तुम्ही म्हटलं, आणि बरंच चांगलं कार्य होऊ शकतं। फक्त आपण सचिनला संधी देऊया
आणि सचिनला नाही, सचिन तर त्याच्या पद्धतीत काम करणारच आहे, पण आपल्याकडचे जे राजकारणी, जे उद्योगपती वेडेपणा करतायत किंवा विनाकारण घाई करतायत, त्यांनी थोडी घाई थांबवायला हवी. पण त्यांनी जर थांबवली तर मग त्या प्रसंगाचं औचित्य निघून जाईल असं मला वाटतं. म्हणजे त्यांना सचिन नावाचं मार्केट कॅप्चर करायचं. राईट यू आर. आता मला हेच म्हणायचं की हे खूप मोठं मार्केट आहे, हे मार्केटला कळलेलं आहे पण आम्हाला कळलेलं नाही. भास्कर सावंत, सचिन नावाचं मार्केट सगळ्यांना मार्केटचा यूज कसा करायचा हे आपण ठरवायचंय, हे सचिनला ठरवायचंय. मला या सगळ्या गोष्टीचं हसू याच्यासाठी येतं, शिक्षणाचं सुद्धा आम्ही मार्केटिंग करणार म्हणजे विद्यार्थ्यांनी काय शिकावं याचंही मार्केटिंग होऊ शकतं. सचिनच्या सगळ्या गोष्टीकडे आपण मार्केटिंग म्हणून बघत असू. आज धरून चाला, या क्षणाला निर्णय झाला तर किती वर्षांना पाठ्यपुस्तकात त्याचा समावेश होणार आहे. आणि ते जर माध्यमिक आपण असं ग्राह्य धरलं, माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी होते, तर तो मागचा माध्यमिक विद्यार्थी जो पुढे सरकणार आहे त्याला हा सचिन माहिती आहे का, जसं आपण इतिहास शिकतो, इतिहास कुठला आहे की जो आपण कधी पाहिला नाही, तो पुस्तकात वाचतो, म्हणून त्या विषयाचा कंटाळा येतो. सचिन कंटाळवाणा करू नका हो भविष्याच्या पिढीला, तो आपलासा वाटला पाहिजे. म्हणून त्यागमय जे आहे तेच पुस्तकात आलं पाहिजे. त्यागाची व्याख्या काय आहे, क्रिकेटसाठी शिक्षणाचा त्याग होऊ शकतो का, हे आम्ही आदर्श लोकांपुढे देणार आहोत का, या सगळ्या गोष्टी आहेत ह्या एका चर्चेतनं सुटणार. म्हणून राजकारण्यांनी जी सवंग प्रसिद्धीसाठी जे आता सगळ्या घोषणाबाजी चालले त्या घोषणा करू नका. त्याच्यामुळे त्या जे भारतरत्न जे आहे त्या पदाचा जो मान आहे किंवा त्या दृष्टीनं बघितलं जातं ते सगळं गुळगुळीत होईल. या देशातल्या केवढ्या त्यागी लोक आहेत तुम्ही मला बघा. मी तुम्हाला एक, भास्कर सावंत, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. सचिन हा किती संवेदनशील माणूस आहे त्याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला इथे सांगतो. सचिन तेंडुलकर खासदार झाला आणि राहुल गांधी यांच्या समोरचा बंगला हा भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यासाठी वितरित करण्यात आला. त्यावेळेला सचिन तेंडुलकर लंडनला आपली सुट्टी साजरी करण्यासाठी कुटुंबाबरोबर चाललेला होता. सचिन तेंडुलकरच्या एका जवळच्या मित्राच्या फोनवरून मला फोन आला. तो मी फोन घेतला आणि मी म्हटलं की कोण बोलतोय. तो म्हणाला की मी अमुक अमुक बोलतो. मी म्हटलं बोल. तो म्हणाला मला नाही बोलायचंय, मास्टरला बोलायचंय. मी म्हटलं मास्टरला काय बोलायचंय. तर तो म्हणाला एक मिनिट तू बोल इकडे. आणि सचिन तेंडुलकर फोनवर आला. त्याने सांगितलं की मी 2 लोकांशी बोललोय, त्यापैकीचा एक इंग्रजी पत्रकार आहे, एक तू आहेस. तर मी हा बंगला घेणार नाहीये कारण आपल्या देशासमोर इतर अनेक अडचणी असताना मी एक बंगला घेऊन फक्त 20-25 दिवसासाठी तो बंगला तिथे अडकवून ठेवणं हे काय मला पटत नाहीये. मी आता लंडनला कुटुंबाबरोबर सुट्टी साजरी करायला चाललेलो आहे, पण ही बातमी मी विमान उडाल्यानंतर तुम्ही लोक चालवा एवढंच मी सांगतो. म्हणजे बातमीचा ससेमिरा नाहक आपल्या मागे नको हेही त्याला कळतं. त्याच वेळेला आपल्या देशाची म्हणजे करातून दिला जाणारा पैसा हा आपण कुलूप बंद करून ज्या बंगल्यात आपण राहणार नाही आहोत त्याच्यावर खर्च व्हायला नको हेही त्याला कळतं. इतका तो संवेदनशील असताना आपले राजकारणी, आपले इतर जे काही घटक आहेत समाजातले, मग त्यामध्ये उद्योगपती असतील, त्यामध्ये आणखी कोणी असतील, आणखी कोणी, हे सगळे घाई करतायत आणि सचिन तेंडुलकर नावाच्या एका भारतीय क्रीडा विश्वाच्या मसियाला गांगरवून टाकतायत असं आपण समजायचं. येस, म्हणजे आपण ज्याला ब्लॅकमेलिंग म्हणतो ना, माझ्या प्रसिद्धीसाठी त्याच्या नावाचा उपयोग जेवढा करता येईल तेवढा राजकारण्यांना करायचा आहे. आणि मी तुम्हाला सांगतो ही पुढच्या इलेक्शनची चुणूक आहे. ही पुढच्या इलेक्शनची चुणूक आहे. सगळ्या गोष्टी या देशामध्ये निवडणुका आणि राजकारण बघून केल्या जातात. संगम लाड, माझ्याकडे वेळ संपतोय, शेवटचं तुम्ही काय सांगाल अगदी संक्षिप्त. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की सचिनने आपल्या ऑराचा आणि आपल्या त्याच्याबरोबर कोणाला घेऊन जायचंय आणि काहीतरी भव्य दिव्य करायचं. कारण आता त्या माणसाला करण्यासारखं काय राहिलेलं नाहीये. त्याच्यात त्याने सर्व जे काय करायचं ते करून चुकलेला आहे तो. आता फक्त त्याचं पुढचं जीवन जे असेल ते फक्त समाजासाठी वाहून घ्यायचं आणि समाजातल्या कुठच्या इंडस्ट्री म्हणजे शिक्षण क्षेत्रासाठी करायचं का क्रीडा क्षेत्रासाठी करायचं हे त्याने ठरवायचं आहे. पण त्याच्या पाठी हजारो हात आहेत, हजारो काय लाखो हात त्याच्या पाठी येतील. तेव्हा त्यांनी स्वतःच्या ह्या म्हणजे जी काय त्याची ऑरा आहे त्याचा फायदा भारतासाठी करून जेव्हा तो
देईल आणि काही 25 वर्षानंतर आपण जेव्हा बघू तेव्हा त्याला ते खरा अभिमान तो सांगू शकेल की मी खरा भारतीय आहे. नाही, अगदी खरं आहे. सचिन तेंडुलकरने आयुष्यभर आपल्या हेल्मेटवर तिरंगा जोपासला. त्या सचिन तेंडुलकरचं आज बिहारमध्ये एक मंदिर बनवलंय आणि ते मंदिर कोणी बनवलंय तर बिहारी अभिनेता असलेल्या मनोज तिवारीने बनवलंय. मनोज तिवारी असो किंवा राजेंद्र दर्डा असो, या सगळ्यांना सचिन तेंडुलकर नावाचा जो भारतीय क्रिकेटचा नव्हे तर भारतीय क्रीडा विश्वाचा जादूगार आहे त्याच्या जादूचा फायदा घ्यायचा आहे. पण त्या जादूमधून खरंच त्यांच्या पदरात काही पडणार आहे का यासाठी आपल्याला काही काळ थांबावं लागणार आहे. आणि जसं रमेश जोशी सर म्हणाले, भास्कर सावंत आणि संगम लाड यांनी सांगितलं, प्राध्यापक रत्नाकर शेट्टींनी सांगितलं, त्याप्रमाणे उगाच आपण घाई करून त्याला गोंधळवून आणि गांगरवून टाकलं नाही तर मात्र या भारतीय युवा शक्तीसाठी आणि एकूणच भारतीय तरुणाईसाठी ते खूप सकारात्मक ठरणार आहे. पाहायचं आहे आपल्या भोवतीचे हे सगळे घटक या सगळ्या गोष्टीतून काही शिकतायत का आणि थोडं तरी सचिन सारखं वागतायत का, हाच आजचा मुद्दा आहे आणि या आजच्या मुद्द्याचे सार आहे. भास्कर सावंत, आपल्याला खूप खूप धन्यवाद. आपण आलात आणि या सगळ्या गोष्टीवर भाष्य केलं. करतो मी. तेंडुलकर घराण्याला एक सामाजिक कार्याची, सामाजिक चळवळीची परंपरा आहे. मग त्याचे काका असो, साहित्यिक रमेश तेंडुलकर असो आणि घराण्यातली सगळी माणसं असेल, ती परंपरा सचिन याही पुढे तो कायम ठेवेल असं आपण समजूया. लेमन न्यूजच्या वतीनं आपण सचिनला शुभेच्छा देऊया. फायदा अनेक घेऊ नये, बस एवढीच आपली माफक अपेक्षा आहे. संगम लाड, आपल्यालाही खूप खूप धन्यवाद. प्राध्यापक रत्नाकर शेट्टी, आपल्यालाही खूप खूप धन्यवाद. आणि रमेश जोशी सर, आपलेही खूप खूप आभार. याबरोबर इथेच थांबतोय. उद्या भेटणार आहोत एक नवा मुद्दा आणि नवी चर्चा घेऊन. तोपर्यंत नमस्कार. मुंबई में ऑनलाइन गेम की आड़ में चल रहा है जुए का कारोबार। पुलिस की छत्र छाया में चल रहे हैं जुए के अड्डे। चालू हो गया ना अपना लेके जाती है, लेके जाती है।